राणीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत संक्रांतीसाठी भोगीची भाजी। तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे ही वालाची शेंग आहे, त्यानंतर ओले हरभरे सोलून घेतलेत मी, पावटा, वाटाणा, गाजर, बटाटा आणि वांगी। त्यानंतर आपण वाटून घेणार आहोत। त्यासाठी मी 2 कांदे चांगले भाजून घेतलेले आहेत, खोबरं, कोथिंबीर, अद्रक, लसूण, थोडेसे तीळ घेतलेले आहेत भाजून आणि टोमॅटो। आणि मसाल्यांमध्ये धना पावडर, लाल तिखट, कांदा लसूण मसाला आणि हळद, कढीपत्ता, मीठ, तीळ, कोथिंबीर आणि तेल। तर आपल्याला आधी वाटून घ्यायचं आहे सगळं। हे बघा, आपलं वाटण आता वाटून झालेले आहे। आता आपल्याला ह्या भाज्या सगळ्या पाण्यात टाकून घ्यायच्यात, धुवून घ्यायच्या स्वच्छ आणि पाण्यात टाकून ठेवायच्यात। बघा, 2 पाण्याने धुवून घेतली मी भाजी आणि पाण्यात ठेवली आहे, जेणेकरून बटाटा आणि वांगी काळी पडणार नाहीत। आता आपण भाजी बनवून घेऊयात। तर मी कुकर तापत ठेवलेला आहे गॅसवरती। कुकरमध्ये मी तेल टाकतेय 2-3 चमचे। तेल तापलं की त्यात कढीपत्ता टाकायचा आहे आणि आता हे वाटलेलं वाटण आता हे वाटण आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय। वाटण परतून झालं की त्यात आपण हे जे मसाले घेतले होते, हळद, कांदा लसूण मसाला, लाल तिखट आणि धना पावडर, हे टाकून घ्यायचे आणि चांगले एकत्र करून घ्यायचे। लाल मसाले आपल्याला परतून द्यायचे थोडेसे तेलावरती। लाल मसाले पण चांगले परतून झालेले आहेत, तर त्यात पाणी टाकायचे। मिक्सरच्या ज्या भांड्यात वाटण वाटलेलं होतं ते धुवून मी पाणी टाकतेय। चांगलं हलवून घ्यायचंय आणि याच्यावरती आता 1-2 मिनिटासाठी झाकण ठेवायचंय, जेणेकरून जर मसाला कुठे कच्चा राहिला असेल तर तो चांगला शिजला जातो। बघा, 2 मिनिटं झाकून ठेवलं होतं मी। आता आपला मसाला पण चांगला शिजला गेलाय आणि आपल्याला भाजीला चांगली तरी पण येणार आहे। आता मी यात भाज्या टाकून घेतेय। भाज्यानंतर ना आता आपल्याला त्यात लागेल असं पाणी टाकायचंय। त्यानंतर थोडेसे तीळ टाकून घ्यायचे।
संक्रांतीला तिळाचा वापर केला जातो. वाटणात पण टाकलेले आहेत आपण, आणि आता भाजीत पण मी टाकतेय अख्खे तीळ. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ, आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि आता मी कुकरला झाकण लावतेय. 2 शिट्ट्या घ्यायच्यात आपल्याला कुकरला, 2 ते 3. बघा 3 शिट्ट्या केल्या होत्या मी कुकरच्या, आणि आता मी त्याची वाफ